हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्थानिक किंमत पाहणार आहोत. काल आपण 3 अंकी स्थानिक किंमत पाहिली. आज पण आपण 3 अंकी स्थानिक किंमत पाहणार आहोत. पण स्पर्धा परीक्षे स्वरूपाने कसे प्रश्न येतात ते पाहणार आहोत. जे आपण काल एकक दशक शतक पाहिले तेही प्रश्न येतात आणि असेही प्रश्न येतात. मग पहिला प्रश्न बघा. 460 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती ते लिहा. आपण काल पाहिलं त्यात तिन्ही अंकांची आपण किंमत कशी काढायची, कशी काढली त्या दोन्ही पद्धतीनं पाहिलं. पण आता फक्त आपणास 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. संख्या किती दिली? 460. त्यातील फक्त 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. मग 4ची स्थानिक किंमत किती? तर बघा, 460 याचं एकक दशक करा. एकक दशक शतक. 4 कोणत्या स्थानी? शतक. शतक म्हणजे किती? 4 गुणुले 100 बरोबर 400. किंवा 4च्या पुढे किती घर आहेत? 2 म्हणून 400. उत्तर किती येणार आपलं? 400. पर्याय क्रमांक 3 400. 970 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती? 970 संख्या दिली आपणास 970. मग 7 या अंकाची स्थानिक किंमत विचारली 7. मग 7 कोणत्या स्थानी? एकक दशक शतक. दशक स्थानी. 7 गुणुले 10 बरोबर 70. किंवा 7च्या समोर किती घर आहे? ती 1 म्हणून 70. पर्याय क्रमांक 3 70. 530 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? 532 या अंकातील 2ची स्थानिक किंमत विचारली. मग एकक दशक आणि शतक. 2ची स्थानिक किंमत विचारली. 2 कोणत्या स्थानी? एकक स्थानी. 2 गुणुले 1 बरोबर 2 किंवा 2 आहे असं. म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती येणार? 2. पर्याय क्रमांक 3. तर चौथा प्रश्न बघा. 813 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? 813 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत विचारले. इथं लिहा एकक दशक शतक. 8 कोणत्या स्थानी आहे? शतक. शतक म्हणजे 100. 8 गुणुले 100 बरोबर 800. किंवा 8च्या समोर किती घर आहेत? 2. मग 8 पुढं 2 शून्य बरोबर 800. मग उत्तर किती आलं? 800. पर्याय क्रमांक 4. आता 5वा प्रश्न बघा. 452 या संख्येतील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? किती संख्या विचारली? 452 या संख्येतील दशक स्थानच्या अंकाची किंमत किती? 452 या संख्येतील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत किती? मग एकक दशक करा. एकक दशक शतक. जोपर्यंत आपण त्या स्थान देत नाही तोपर्यंत आपणास ती स्थानिक किंमत काढता येत नाही. म्हणून आपण एकक दशक शतक प्रत्येक प्रश्नात करतो. मग आता बघा, आपणास दशक स्थानचं विचारले. दशक स्थानी. मग एकक दशक शतक. दशक स्थानी कोणता अंक आहे? 5. 5 गुणुले 10. दशक म्हणजे 10 बरोबर 50. किंवा 5च्या समोर किती घर आहेत? 1. 5च्या समोर 1 घर म्हणून 1 शून्य. उत्तर किती आलं? 50. पर्याय क्रमांक 1. आता पुढचं प्रश्न बघा. सरावासाठी दिलेत. 423 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? या संख्येचं एकक दशक शतक करा. त्याच्यावरून तुम्हाला समजेल की या 6 या अंकाची स्थानिक किंमत किती. 215 या संख्येतील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? 215 याचं पण एकक दशक शतक करा. इथं आपण दशक स्थानचं विचारलं. या संख्येत दशक स्थानचा कोणता अंक येतो त्याची स्थानिक किंमत बघा. 345 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? एकक दशक शतक करून 5 अंक कोणत्या स्थानी येतोय त्याची स्थानिक किंमत लिहा. 794 या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? इथं शतक विचारलंय आपण, इथं दशक विचारलंय. मग शतक स्थानचा कोणता अंक येतोय? याही संख्येचं एकक दशक शतक करा. जो शतक स्थानी अंक येईल त्याला म्हणजे गोल करा. 125 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? याचं पण एकक दशक शतक करा.
2 हा अंक कोणत्या स्थानी येतोय तो बघा आणि त्याची किंमत लिहा. थँक्यू.